धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पान गळ्याला फिनिशिंग पट्टी कशा पद्धतीने लावायची। तर खूप सोप्या आणि खूप साध्या पद्धतीने आपण पान गळ्याला फिनिशिंग पट्टी लावून घेणार आहोत। तर हे बघू शकता, हे क्रॉस पट्ट्या मी कट करून घेतलेल्या आहेत, त्या एकमेकाला जॉईंट केलेल्या आहेत। तर क्रॉस पट्ट्या पण कशा कट करायच्या आणि एकमेकाला कशा जॉईंट करायचं ह्याच्यावरती पण मी एक सेपरेट व्हिडिओ नक्की बनवणार आहे। तर बघू शकता, ही क्रॉस पट्टी कट केलेली आहे। आता ह्याला बारीकसा एक साइडला 1/5 इंच आपण फोल्ड करून घेणार आहोत, फक्त 1/5 इंच। तर चला आपण करूया सुरुवात। एकसारखा फोल्ड करून घ्या, कमी जास्त अंतर करू नका। तर बघू शकता, ही पट्टी मी तयार करून घेतलेली आहे एकसारखी। आणि हा गळा बघू शकता तुम्ही, मी 9.5 इंच गळ्याची उंची ठेवलेली आहे। आणि गळा कशा पद्धतीने कटिंग करायचं हे तर मी तुम्हाला फर्स्ट व्हिडिओमध्ये दाखवले आहे। तर आता आपण ही फिनिशिंग पट्टी आहे ना, ती आपण ह्याला जॉईंट करून घेऊया। तर 1/5 इंच अंतर घेऊन व्यवस्थित ही पट्टी आहे ना ह्याच्यावरती व्यवस्थित ठेवा आणि एकसारखं अंतर ठेवून ते जोडून घ्या व्यवस्थित पट्टी। थोडा गळा तयार करताना थोडं शिस्तीत करा, कारण गळ्याचा आकार बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे गळा हा सावकाश करणं फार गरजेचं आहे। जसा आकार आहे ना तसाच व्यवस्थित आकार द्या, ओढाताण पट्टीला करू नका। आणि इथे जे आहे ना, आपल्याला थोडंसं 1/5 इंच बरोबर जिथं कॉर्नर आहे तिथं आपल्याला 1/5 इंच बारीकसा फोल्ड करून घ्यायचा आहे। आणि इथं आल्यानंतर सुई आतल्या साईडला ठेवायची आहे आणि असं कापड आपल्याला वळवून घ्यायचं आहे। तर बघू शकता, आता आपली ही पट्टी व्यवस्थित जोडून झालेली आहे। तर आपल्याला इथं मध्यभागी बरोबर कट मारून घ्यायचा आहे, जिथं आपलं जॉईंट आहे ना, म्हणजे बारीकसा 1/5 इंचाचा फोल्ड केला तिथं आपल्याला कट मारून घ्यायचा आहे। आणि आता हे बघू शकता, ही पट्टी आहे ना, ही पट्टी आतल्या साईडला अशी फोल्ड करायची आहे आणि वरून तुम्हाला दाब टीप द्यायची आहे। तर बघू शकता, पानगळाला आपल्याला फिनिशिंग पट्टी जोडून झालेली आहे। तर किती छान पद्धतीने आपल्याला पानगळाला फिनिशिंग पट्टी जोडून झालेली आहे बघू शकता तुम्ही। म्हणजे प्रत्येक गळ्याला फिनिशिंग पट्टी कशा पद्धतीने जोडायची ह्याच्यावर मी एक एक करून रोज व्हिडिओ अपलोड करणार आहे चॅनलवरती। तर तुम्ही इथं एखादा छोटासा बो लावू शकता किंवा लेस पण लावून घेऊ शकता। तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ अगदी सोप्या आणि खूप छान पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेला आहे। अशाच पद्धतीने पानगळ्याची तुम्ही तुमच्या साध्या मशीनवरती प्रॅक्टिस करू शकता, जेणेकरून 2-3 वेळा तुम्ही प्रॅक्टिस केली तर नक्कीच तुम्हाला पानगळा कुठलाही गळा असू दे त्याला फिनिशिंग पट्टी लावायला नक्की जमणार आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।